आणि तिथले डिपॉझिट वगैरे काढले असे सभासदांची तक्रार होती आणि त्यामध्ये कोट्यावधी रुपयाचे डिपॉझिट काही सभासदांचे बुडाले, काहींचे दिले नाहीत, अशा स्वरूपाच्या त्या तक्रारीची चौकशी शासनाच्या माध्यमातून सुरू असताना त्यात असं लक्षात आलं की गिरीश महाजनांनी काही पुण्यातली प्रॉपर्टी, काही अन्य प्रॉपर्टी या सोसायटीच्या लिलावाच्या माध्यमातून म्हणा का आपल्या पदाचा दुरुपयोग करून घेतल्याचं त्याच्यामध्ये निष्पन्न झालं, हे ऑडिटमध्येही आहे. आणि त्या माध्यमातून त्यांच्या काही चौकशा सुरू झाल्या, अन्य काही चौकशा सुरू होत्या नाशिकच्या वगैरे, असं माझी माहिती आहे. आणि त्या माध्यमातून या चौकशा सुरू असताना त्यांच्यावर काहीतरी मोक्याची कारवाई नाशिक पोलिसांनी का आणखी कुठल्या तरी पोलिसांनी केली आणि त्याला त्याने स्टे आणले. स्टे आणत असताना जो मोक्याची कारवाई ज्यावेळेस होते त्या कालावधीमध्ये त्याच्यामध्ये संपूर्ण पुरावे द्यावे लागतात आणि त्या पुराव्यामध्ये तथ्य असेल तरच अशा स्वरूपाच्या कायद्याने ते लागतो. त्याच्याशी माझा काही दुरान्वय संबंध नाही आहे. ती कायदेशीर प्रक्रिया सुरू होती. या प्रक्रियेला त्यांनी सुप्रीम कोर्टात जाऊन स्टे आणला. जर त्याच्यामध्ये तथ्य नसतं तर स्टे आणण्याची काही आवश्यकता भासली नसते. अजूनही या गोष्टीची चौकशी करून त्यातलं काही तथ्य आहे ते बाहेर यावं अशी माझी अपेक्षा आहे. परंतु यामध्ये माझा दुरान्वय संबंध नाही. हे जर आहे तर रेकॉर्डच आहे. त्या रेकॉर्डच्या पलीकडे काही त्याच्यामध्ये त्यांनी चौकशी केली असं नाही आहे. आणि त्यामुळे गिरीश महाजनांच्या प्रेमापोटी माझं त्यांचं अधिक प्रेम आहे. त्या प्रेमापोटी कदाचित अशा स्वरूपाचे आरोप केले जातील. या आरोपामध्ये कुठलेही तथ्य नाही. हे आरोप निराधार आहे. बरं, दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा सांगितलं की बाबा भाजप फोडण्याचा हा प्रयत्न होता. डिजिटल पुरावे मी तर सादर केले. अगदी म्हणजे नवे पोलीस आयुक्त सुद्धा या सगळ्या कटामध्ये नेमले गेले होते आणि सरकारी वकिलांच्या मदतीने आणि माध्यमातून हा सगळा प्रकार सुरू होता. तर त्याबद्दल काय नेमकं सुरू होतं महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये, याबद्दल काही सांगू शकाल का? मला त्याची फारशी माहिती नाही, कारण मी काही सरकारमध्ये नव्हतो किंवा मी काही मंत्री नव्हतो किंवा त्या कालखंडात मी आमदारही नव्हतो. आणि अशा स्थितीमध्ये तिकडे काय चाललंय याची मला माहिती नाही. आणि मला वाटतं की इतका माझा प्रभावही नव्हता, मी कारण आमदार नव्हतो. आमदार असतो तर कदाचित यात थोडंसं तथ्य येऊ शकलं असतं, परंतु मी आमदार नंतर झालो. आणि यामध्ये काही तथ्यच नाही आहे. मुळामध्ये ह्या चौकशा ह्या आहेत त्या आजपासून नाही तर या पूर्वीपासून चौकशा सुरू होत्या. त्या चौकशांमध्ये जे जे लोक आढळले त्यांच्यावर त्या ठिकाणी कारवाई करण्यात आली. जर त्याच्यामध्ये तथ्य नसतं तर कारवाई झाली नसती. आणि त्यामुळे जे काही असेल ते रेकॉर्डला आहे. त्याच्यामध्ये काही तथ्य नसेल तर मला वाटतं याच्यामध्ये घाबरण्याचं किंवा आरोप करण्याचं काही कारणच नाही. संबंध याच्याशी नाही. मी काही सरकारमध्ये त्या कालखंडामध्ये मंत्री आमदार वगैरे असं नव्हतो की माझ्या दबाव चालेल की त्या ठिकाणी मी त्याच्यामध्ये प्रत्यक्ष काही हस्तक्षेप करू शकेल अशी स्थिती त्या कालखंडामध्ये नव्हती. बरं, मात्र प्रवीण दरेकर यांची आम्ही सकाळी ज्यावेळेला प्रतिक्रिया घेतली त्यावेळी त्यांनी एकनाथ खडसे असा नावाचा अगदी उल्लेख करून दावा केला. त्यामुळे ही गोष्ट नक्कीच दखल घेण्यासारखी आहे. मला वाटतं कदाचित आवाज पोहोचत नाहीये किंवा पुन्हा एकदा काहीतरी तांत्रिक अडचण आली आहे. तर एकनाथ खडसे यांनी मात्र प्रवीण दरेकर यांचे आरोप पूर्णपणे फेटाळून लावलेले आहेत आणि क्रेडिट सोसायटीच्या गैरव्यवहारासंदर्भात तो प्रकार होता आणि त्यामध्ये माझा काहीही संबंध नाही असं एक प्रकारे एकनाथ खडसे यांनी एक स्पष्टीकरण या सगळ्या दाव्यांवरती दिलेलं आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मी मंत्री नव्हतो, आमदार नव्हतो, माझं त्यामध्ये काहीही सहभाग नव्हता, त्यामुळे माझा त्याच्याशी काही संबंध नाही असं एकनाथ खडसे म्हणतात. मात्र सकाळच्या वेळी ज्या वेळेला प्रवीण दरेकर यांची आम्ही प्रतिक्रिया घेतलेली होती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दाव्यानंतर प्रवीण दरेकरांनी थेट एकनाथ खडसे यांचं नाव घेऊन तसा दावा केला होता आणि यामध्ये देवेंद्र फडणवीस असतील किंवा गिरीश महाजन, प्रवीण दरेकर, आशिष शेलार, प्रसाद लाड यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल करून त्यांना अडकवण्याचा कट होता. यामध्ये एकनाथ खडसे सहकार्य करत होते आणि सरकारी वकिलांच्या माध्यमातून हा सगळा प्रकार महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरू होता असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रवीण दरेकरांचा देखील. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचसोबत प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस